हम्म, हम्म. पूर्ण नाव टाकलं नाही, फक्त श्रीनिवास टाकलं. ठीक आहे, काय दुसरा भरा मग. त्याच्यात फॉर्म भरताना काय काय दाखवतं बरं, दाखवत असेल ना, मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे. ते चेंज करून बघावं लागेल. आईचं नाव ठीक आहे, तुमचं पूर्ण नाव टाकायचं सर्टिफिकेटवर तेच येतं ना, रिझल्टवर जे येतं तेच येतं. हां, तर त्याचं काय फक्त इनिशियल टाकलं तरी चालते, नाव जे आहे तेवढंच. नाही पण तुम्हाला दुसरं ते करावं लागेल, ईमेल आय डी किंवा त्याचं कसं काय तो चेंज करून मग नव्यानं रजिस्टर करावं लागेल. हां, आणि तुम्ही आय डी कार्ड कोण दिलं आहे, आधार दिलं आहे का पॅन दिलं आहे का, आधार द्यावेळेस काय होतं की प्रॉब्लेम तो व्हायला लागतो की ऑलरेडी रजिस्टर असेल तर नाही होत. ओके, तर आपलं इथंपर्यंत आलोच बघा, गुर्जर हारपर्यंत आपण आलो. हे सगळं आपलं झालेलं आहे बघा. अर्ली मिडिवल म्हणजे दुसरा युनिट संपला, तिसऱ्या युनिटमधला आपला इथंपर्यंत. आणि याच्याबरोबर सगळ्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन आपण केलेलं आहे, ॲडमिनिस्ट्रेशन पॉलिटी पण केलेलं आहे, किनशिप काय तेही आपलं झालेलं आहे. परत ॲग्रन इकॉनॉमी किंवा इकॉनॉमिक सिस्टीम, टॅक्सेशन काय तेही आपण बघितलं होतं. सगळ्याच म्हणजे त्याच्या घराण्याबरोबर आलेला घटक सगळा बघितलेला होता. ओके, आणखी प्रिपरेशन कसं चालू आहे सध्या, काय चालू आहे? थोडे दिवस राहिलेत बघा आपल्याला, किती बघा, 31 डिसेंबरपासून पेपर आहेत बरोबर. 31 डिसेंबर ते 7 जानेवारी म्हणजे 8 दिवस पेपर आहेत. त्यापैकी कुठंतरी आपला असेल पेपर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, पण आपला कसं आहे सिरियल नंबर 6 आहे म्हणजे पहिल्या 3-4 दिवसातच आपला असेल पेपर. त्याच्यानुसार तयारी कशी चालू आहे? GRF साठी गेल्या वर्षीचा कट ऑफ बघा की काय आहे तो. कट ऑफ पाहिलाय, कट ऑफची आपण हे ग्रुपवर टाकली होती बघा, PDF टाकली होती कट ऑफची. आपण साईटवर पण बघू काय कट ऑफचे आहे बघा सध्या सिनेरिओ काय, कारण गेल्या वर्षी कट ऑफ थोडासा खाली आला होता बघा. म्हणजे काय म्हणतात की पेपर अवघड असल्या कारणानं जो 28 जूनचा जो पेपर होता तो कट ऑफ खाली आला होता, थोडं मार्काचा म्हणजे जानेवारी जो झाला त्याच्यापेक्षा तो फरक पडलेला होता. काय आपल्याला सांगितलेलं त्याच्यावर आलेलं आहे खरं. काय काय जनरलचं काय, OBCचं काय, सब्जेक्ट वाईज हा त्याच्यामधला बघा कट ऑफची हिस्ट्री अँड रिझर्व म्हणजे ओपनसाठी 180 याचा GRFचा 108 लोक GRF झाले. परत नंतर नेटचा 1141 लोक GRF झालेले आहेत. PhD 142 कट ऑफ आहे, 2911 झालेले आहेत. हां 342. आणि OBC ओपनचा OBCचा 172 आहे, 172चा कट ऑफ आहे. टोटल किती कॅन्डिडेट झाले त्याच्यामध्ये 172. म्हणजे तुम्हाला पेपर अवघड असेल तर आणखी तशाच प्रकारे रिझल्ट. तीन ते 3.5 वर्ष, 1 वर्ष एखादं एक्सटेन्शन होतं. PhD तुम्ही जॉईन केलं तरच ते फेलोशिप सुरू होतं. नाही तसं कसं नाही, तुम्ही रिसर्च करण्यासाठी PhD करण्यासाठी तुम्हाला फेलोशिप मिळते. PhD तुम्ही अप्लाय करायला लागतं.
तुम्ही तुमच्या कोणत्या विद्यापीठात करा त्याला अप्लाय करायचं आहे, त्यांना हा स्कोअर दाखवायचा आहे, या अंतर्गत तुमचं ॲडमिशन होणार आणि JRF अंतर्गत तुम्हाला फेलोशिप मिळायला सुरुवात होणार. लक्षात घ्या, JRFमधनं फेलोशिप मिळण्यासाठी मग तुम्हाला ते डॉक्युमेंट सादर करावं लागेल. मग तुम्हाला JRF आहे त्यांना कसं कळणार? PhDचं जे काय असेल ते एक्झाम फॉर्म, कारण तुम्ही ऑलरेडी JRF आहेत तर तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू राऊंड राहील तुम्हाला. हां, पण तुम्हाला आता कंपल्सरी नेट आहे बघा सगळ्यांना PhDसाठी. एक तर नेट पाहिजे किंवा PhD ॲडमिशन पाहिजे, म्हणजे PhD ओनली पाहिजे, किंवा ह्या तिन्ही गोष्टी असल्या तरी ते सगळ्यात बेस्ट आहे. कमीत कमी हे तरी पाहिजे PhD ओनली तुम्हाला PhDच्या ॲडमिशनसाठी. हा तर घटक कंपल्सरीच आहे PhD ओनली. हां, नाही JRF त्यातल्याच जास्त मार्काला JRF मिळते. म्हणजे जे हायएस्ट टॉपर आता समजा मला ओबीसीचे सगळ्यात जास्त OBC 103 मार्क, म्हणजे 103 जे विद्यार्थी आहेत सगळ्यात जास्त मार्क असणारे त्या 103 लोकांना JRF मिळणार. त्याच्या खालच्या लोकांना नेट अलॉट होणार, त्याच्या खालच्या लोकांना 2264 लोकांना PhDसाठी होणार, आणि त्याच्या खालचे लोक डिस्क्वालिफाय होणार. म्हणजे वरचे सगळे आहेत त्यांना ते नेट JRF होणार, परत नेट. त्या पद्धतीनं असा वर्ग लागलेला आहे. आपण सुवर्ण पदक चांदीचं असणार आणि ब्रॉन्झ अशा पद्धतीचं आहे. ते 3 गटामध्ये आपल्याला त्याची विभागणी केलेली आहे. आणि ह्याच्या मार्क पण राहतात बघा, JRFची का नेट सेट दोन्हीचे आपल्याला मार्क महत्त्वाचे आहेत बघा. ओके, कट ऑफ बघून घ्या. 172 आहे OBCचा, 103 विद्यार्थी गेल्या वर्षी JRFमध्ये झालेत, 150 कट ऑफ आहे नेटचा असिस्टंट प्रोफेसरचा, 1006 झालेत, आणि PhDसाठी डबलच असले नाही 2264 बरोबर. त्यानंतर EWSचा 174 आहे बघा बरोबर. SC 164चा कट ऑफ आहे JRFचा, आणि 140चा असिस्टंट प्रोफेसर. ST 160 आहे बघा JRFचा, 138 आहे. बाकी मग PWD आहे, UR आहे, VI आहे, HI लोकोमोटर असं ते PhDच्या काही वेगळा तो तुमचा तो जे काही आहे कोणत्या प्रकारचं तुम्ही PWD आहात त्यानुसार त्याचे असणारं मेरिट आहे बघा, त्या प्रकारचं असणारं आहे. म्हणतात ना पूर्ण असणारं कमी असणारं त्या पद्धतीने त्याचा कट ऑफ आहे बघा. ओके, त्यानुसार बघून घ्या काय विषय आहे, कसा आहे विषय. दुसरा एक आणखी विषय आहे बघा याच्यामध्ये की तुम्ही हिस्ट्री बरोबर किंवा हिस्ट्री सोडून आणखी ह्या पेपरची तयारी तुम्हाला देता येते. ह्याचाही पेपर देता येतो हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना, इंडियन नॉलेज सिस्टीमचा. हा पण तुम्हाला पेपर देता येतो बघा, इंडियन नॉलेज सोशल सायन्स का हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना इंडियन नॉलेज सिस्टीम याचा पेपर तुम्हाला देता येतो. पण त्याचा बी कट ऑफ चांगलाच हाय गेलेला आहे बघा. 168 आहे, इकडे 172 आहे, 168 172, 164 154 म्हणजे त्या प्रमाणात झालेलं आहे. खूप काय असं. आणि इथं विद्यार्थी पासिंग कमी आहेत बघा, कमी विद्यार्थी पास करत बघा. टोटल जर बघितलं ओपनचे किती केलं 2 21 किती झालेत बघा, 23 लोक पास झाले. ते PhDसाठी झाले, ते चेकच नाही करायचे. 8 लोक झालेत, 9 लोक झालेत, 6 लोक झालेत, काय 3 लोक झालेत, परत 2 लोक झालेत. त्या पद्धतीने ओव्हरऑल त्याचा रेशो जो आहे तो बघायला पाहिजे. टोटल कॅन्डिडेट किती झालेले आहेत आणि त्याच्यानुसार बघून घ्या. ओके, हे आपला सगळा ओव्हरऑल आहे बघा. बघा JRF ऑल इंडिया किती झालेत बघा, सगळ्या सब्जेक्टची मिळून 5269 झाले. नेट किती झालेले 60,116, आणि PhDसाठी 1,28,179. एवढे लोक क्वालिफाय झालेले आहेत वेगळ्या. आपोआपच त्यातनं क्वालिफाय होतो तुम्ही. नेट झालं ना तुमचं, नेट झालं की तुमचं PhD जातं. तुम्ही फॉर्म भरता, फॉर्मवर बघा बरं खाली तिथं. मग ते त्यानुसार तुम्ही नेट चांगल्या मार्कांनी झालं तर तुमचं PhD आपोआप होतंय ॲडमिशन त्याच्या बेसिसवर. पण तुम्हाला त्या कॉलेजला त्या विद्यापीठाला अप्लाय करायला लागेल. विद्यापीठाचे सर्क्युलरमध्ये त्यांची जाहिरात निघायला लागेल, त्यांच्या जागा बघायला लागेल, गाईडच्या जागा किती आहेत, वॅकंट सीट किती आहेत, त्या रिसर्च सेंटरला लोक असायला पाहिजेत. मग त्यानुसार तुम्ही ॲडमिशन घेणार आहे. आपल्याला JRF आहे म्हणून ते काय लगेच त्यांच्या सायकलमध्ये आपण बसायला पाहिजे. आणि हा जो स्कोअर असतो तो 1 वर्ष व्हॅलिड असतो. 1 वर्षभरातलं तुम्ही ज्या ज्या विद्यापीठामध्ये तुम्ही अप्लाय करणार आहे त्या त्या ठिकाणी तो स्कोअर व्हॅलिड असतो बघा. तिकडे सगळीकडे ज्या UGC रेकग्नाइज विद्यापीठ आहेत त्या सगळीकडे हा स्कोअर चालतो.
नाही ते सर्टिफिकेटच येतं ना तुमचं, रिझल्ट येतो ना, रिझल्ट तुम्ही जोडताच ना त्याला, सर्टिफिकेट पण येते 1 महिना 2 महिन्यात लगेच. सर्टिफिकेट अजून साईटवर आलेलीच आहेत बघा. हा नेटचा कट ऑफ आहे. सेटचा बी आपण बघितला, सेटचा तुम्ही बघितला असेल तर ठीक आहे, नसेल तर आपण तेही दाखवू काय प्रकारचं सेटचा कट ऑफ आहे बघा ओबीसीचा, तोही माहिती असला पाहिजे बघा. काय त्याचाही कट ऑफ बघा, त्याचाही कट ऑफ, ह्याचा सेटचा कट ऑफ वाढला आहे, नेटचा कट ऑफ कमी झाला आहे म्हणजे असा विषय झालेला आहे. म्हणजे सेटचा चांगल्या आपल्या जर विद्यार्थ्यांना बघा 203 पर्यंत मार्क आलेले आहेत. 203, 198, 188 म्हणजे मार्क्स पडतायत. विषय काय आहे तो बघा, आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे बघा. त्याच्यामध्ये आपण बघूया कटऑफचं कुठं आहे, कटऑफ क्वालिफाईंग कट ऑफ हिस्ट्रीचं बघा, ओपनचा 58%, 58 गुणिले 3 करायचं, एसटी 50 गुणिले 3 करायचं, एसटी 50 गुणिले ओबीसी किती 52 गुणिले 3, 156 ओबीसीचा लागलाय कट ऑफ सेटचा. सेटमधनं तुम्हाला कॉलेजला शिकवायला संधी मिळते ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून. हां ह्याला काय नसतं, ह्याला काय नाही, हां याचं त्याचं काय नाही, फक्त ह्याला PhD तुम्हाला कॉलेजला लेक्चरशिप मिळण्यासाठी, LS म्हणतो आपण, लेक्चरशिप मिळण्यासाठी याचा फायदा होतो. त्या परीक्षेचं नावच तसं आहे ना की स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, त्या संदर्भात असणारच आहे. ओके, हे आपल्याला काही गोष्टी बघायला लागेल बघा. तसं तुम्ही ठरवायचं, पण शक्यतो JRFच्याच नादाला लागा तुम्ही. JRF जेवढं चांगल्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनंच विचार करा त्याचा. ओके, JRF केलं तरच फायदा आहे बघा, चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचा मदत होईल बघा. ओके, तर आता आपण बघणार आहे गुर्जर प्रतिहार हे जे घराणं आहे त्या घराण्याबद्दल आपण बघूयात बघा. ते इंटरव्ह्यू राऊंड असतं ना, मग नाही त्याच्या आधारे सिलेक्शन होतं ना. आता कसं असतं, तुमचा नेट JRFचा स्कोअर त्याला 70% वेटेज असतं आणि 30% वेटेज असतं तुमचा प्रपोजल आणि तुमचा इंटरव्ह्यू काय कसा झालेला आहे. हां इंटरव्ह्यू आता प्रत्येक विद्यापीठ ठरवतं ना, आता पुणे विद्यापीठाचे लागतील बघा, सेकंड राऊंडचे इंटरव्ह्यू लागतील. आता जे झाले होते पाठीमागे रिझल्ट त्यांच्यासाठी परत त्यांना ते विंडो ओपन केला होता की PhD साठीचा, त्यांना कोणत्याही विद्यापीठात करायला, पण तुम्हाला हे नेट टिळक आहे, GSPM आहे, स्पायसर आहे, पण स्पायसरला मला वाटतं हिस्ट्री कुठं आहे बघा, हिस्ट्री त्या ठिकाणी असेल ते बघा, हिस्ट्री नसेल तर तुम्ही PhD कशा करणार कशात हा विषय आहे. आणखी काही बघायला पाहिजे, म्हणजे चेक करायला पाहिजे. बरेच प्रायव्हेट विद्यापीठ पुण्यात आहेत बघा, म्हणजे त्यांना JRF वर्क होते, पण त्यांचे वेगळे इन्स्टिट्यूशनल काही फीज वगैरे बघायला पाहिजे. पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये बाकीचा फी किंवा बाकीचा लोड तुम्हाला थोडा कमी राहतो, म्हणजे फीचा लोड कमी राहतो. वेगळ्या चार्जेस जे म्हणतो आपण इन्स्टिट्यूशनल चार्जेस वगैरे काही तुम्हाला त्याच्यातच होऊन जातं कमी पैशामध्ये, आणि गाईड तुम्हाला पण उपलब्ध होतं. कारण प्रायव्हेटला प्रायव्हेटचे रूल्स लागू होते, तुम्हाला त्या ठिकाणी त्या रूल्सला फॉलो करावं लागेल. तुम्हाला तुमची इच्छा असो अगर नसो, तुम्ही एकदा ॲडमिशन घेतलं की ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. जसं बालाजी विद्यापीठ म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल, श्री बालाजी विद्यापीठ, त्या ठिकाणी मॅनेजमेंटचं MCAचे PhD आहेत, पण सोशल सायन्समध्ये हिस्ट्री वगैरे नाही. पण GSPM मध्ये हिस्ट्री पण आहे. GSPMचं जे विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा वापर करता येऊ शकतो. म्हणजे काय काय करता येईल, कशा पद्धतीनं करता येईल ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि प्रपोजल स्ट्रॉंग असलं पाहिजे. प्रपोजल तुम्ही कशावर बनवणार आहे, कशामध्ये PhD करणार आहे त्याच्यावर ते सिलेक्शन राहतं. कारण जे मेंबर तुमचा इंटरव्ह्यू घेत असतात ते त्याच्या आधारे ठरवत असतात की व्यक्तीला घ्यायचं की नाही घ्यायचं, आणि त्या सब्जेक्टमध्ये किंवा त्या स्पेशालिटीमधली एखादी वॅकन्सी असेल तर तुम्ही त्याच्यात ट्राय करू शकता, असा विषय आहे. त्यातली वॅकन्सी असली पाहिजे, नंतर मग तुम्ही दुसऱ्या गाईडकडे पाठवतात. ते रिसर्च सेंटर, जसं हिस्ट्रीचे 9 रिसर्च सेंटर आहेत पुणे विद्यापीठाचे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे 9 रिसर्च सेंटर आहेत. म्हणजे नारायणगावला एक आहे, ते मॉडर्नला एक आहे, परत काय म्हणता येईल की सोनईला आहे,
नगरला आहे, नाशिकला 2-3 आहेत, बरोबर. नाशिकचे पण बघून घ्या कुठं आहेत, काय आहेत ते. परत पुण्यामध्ये आहेत, नगरला आहेत, नाशिकला, हे 3-4 ठिकाणी आहेत. पुण्यात GSPMला सॉरी म्हणते GSP म्हणतोय SM जोशी कॉलेजला आहे, बरोबर, तिथं आहे. परत नारायणगावला आहे, इथल्या मॉडर्न कॉलेजला आहे. आणखी काय बघा, दौंड काय ते तिकडल्या ठिकाणी पण एक आहे रिसर्च सेंटर. परत शिरूरला आहे बघा, शिरूरला. असे 9 ठिकाणी रिसर्च सेंटर आहेत टोटल त्यांची. पुणे विद्यापीठात 4-5 येतात आणि बाकीच्या नाशिकला 2 आणि इकडे 2 ते इकडे 2 आणि इकडे 3 अशा पद्धतीचं 9-10 रिसर्च सेंटर. त्याच्यामध्ये तुम्हाला गाईडची लिस्ट कळते, कोण कोण गाईड आहेत, कोणत्या विषयाचे गाईड आहेत, म्हणजे हिस्ट्रीचे मधले एन्शियंटचे आहेत किंवा मिडिवलचे आहेत किंवा मॉडर्नचे आहेत की पोस्ट मॉडर्नचे आहेत, काय पद्धतीचे गाईड्स आहेत, त्यांची स्पेशालिटी किंवा त्यांचं असणारं करिक्युलम आतापर्यंत त्यांनी कशात संशोधन केलेलं आहे. तुम्हाला रिसर्च प्रपोजल बनवायचं किंवा कोणाकडं त्या रिसर्च सेंटरला अप्लाय करायचं ते पण आपल्याला त्याच्यातनं कळून जातं. तुम्हाला ते करायला लागतं. पुढची प्रोसेस वेगळी की तुम्हाला जी JRF आहे तुम्हाला फेलोशिप देण्याचं काम करते, तुम्हाला निधी देणार ते PhD करण्यासाठी. तुमचे PhDचं रजिस्ट्रेशन अप्लाय करणं हे तुमचं काम नाही करणार, ते तुम्हाला फेलोशिप, तुम्ही रजिस्टर्ड विद्यार्थी झालात, RCC म्हणतात त्याला, काय RIC जे रजिस्ट्रेशन PhD झालं, तुम्हाला रजिस्ट्रेशनचा नंबर मिळाला गाईडचा की मग त्याच्यानंतर मग तुम्हाला ती फेलोशिप सुरू होणार तिथनं, ती UGC कडून येणार तुम्हाला. नाहीतर तुम्हाला मग तुमची परत महाज्योतीच्या फेलोशिपसाठी ट्राय करायला लागेल, सारथीच्या विद्यार्थ्यांना सारथीसाठी करायला लागेल, बार्टीच्या विद्यार्थ्यांना बार्टीला करायला लागेल, RTच्या विद्यार्थ्यांना RTला करा. मग ते वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला मग महाराष्ट्र शासनाच्या ज्या संस्था आहेत त्याच्यातनं फेलोशिपला तुम्हाला ट्राय करावं लागेल. मग तेच PhDला ॲडमिशन पाहिजे तुमचं, फिक्स PhDला ॲडमिशन असलं पाहिजे. PhDला ॲडमिशन असेल तर फेलोशिप कसं देईल 40,000 रुपये महिन्याला? हवे जर आपण देऊ का सांगा बरं, आपण देऊ का? हां हां नाही संपलं ना ते, घेतलं माघार घेतलं ना ते. हां तेच म्हणतोय की आपल्याला तयारी आपली चांगली असली पाहिजे, म्हणजे काय असो त्याच्याबद्दलची तयारी चांगली असली तर मग तुमचं ते पण होऊन जातं, असा काही विषय नाही त्याचा. काय म्हणता येईल त्याला, तुमची तयारी जर चांगली राहिली तर प्रॉब्लेम काय येणार आहे, प्रॉब्लेम काहीच येणार नाही बघा. म्हणजे तुम्हाला रिसर्च प्रपोजल तुमचं चांगलं असलं पाहिजे. आणखी काय म्हणता येईल की त्यातला तुमचा जो काही अभ्यास आहे तो चांगला असला पाहिजे. अभ्यास जर चांगला नसेल तर मग शेवटी गव्हर्नमेंट फेलोशिप देणार आहे, मग ते विचार करूनच देणार ना, असा विषय थोडंच आहे. आणि ते सिलेक्ट करणारे काही थोडेच असे बसले, त्याचा 20-20, 30-30 वर्षाचा अनुभव असतो त्यातल्या रिसर्च प्रपोजलमध्ये त्यांनी बरेच कामं केलेले असतात. त्याच्यानंतर ते आपल्याला देणार आहेत, म्हणजे त्यांच्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला द्यावं लागेल. आपला प्रपोजल जे आपण मांडतोय ते ओरिजिनल असलं पाहिजे, ना की कोणाचं छापलेलं आहे. मी श्रीनिवासचं छापलं, श्रीनिवासनं माझं छापलं नाही, मी वाईस एकामेकाचं बदली करून दिले, त्यांना कळतं ते. म्हणजे किंवा त्या संशोधन अगोदर कोणीतरी केलेलं नसावं त्या टॉपिकवरचं तरी पण ते चालतं. म्हणजे ते संशोधन त्या टॉपिकवर अगोदर कोणी केलं नसेल तरी पण त्याच्यातनं त्याचं मदत होते. नेट नाही तशी, तर तुम्हाला तो सिलेक्ट सब्जेक्ट करताना तुम्हाला नेट अलाउड होते ना. तुम्हाला त्याचं मार्कशीट सांगावं लागेल, विद्यापीठ सांगावं लागेल, कधी पास झालाय सांगावं लागेल, सीट नंबर सांगायला लागेल. MA करून तुम्ही करा ना, तुम्ही MA करून तुम्ही कशात पण PhD करू शकता, त्याचा काही विषय नाही. पण तुम्हाला त्या विषयाचं नॉलेज, बेसिक नॉलेज पाहिजेच ना. तुम्ही PhD डायरेक्ट कसं करणार? बेसिक नॉलेज येण्यासाठी तुम्हाला त्याचा म्हणजे बॅचलर नाही पण मास्टर तरी करायलाच पाहिजे ना, का नाही करायला पाहिजे? तुम्हीच गाईड आहात, तुम्ही द्याल का तशी परवानगी? नाही, ते ओपन आता तसं झालेलं आहे बघा. म्हणजे NEP नुसार आता चेंजेस झालेले. म्हणजे काय की BComच्या विद्यार्थ्याला एखादा BAचा सब्जेक्ट घेता येऊ शकतो, BSCच्या विद्यार्थ्याला एखादा BComचा किंवा BAचा सब्जेक्ट पण OE म्हणून घेता येतो, म्हणजे अदर फॅकल्टीचा सब्जेक्ट घेता येतो. म्हणजे हिस्ट्रीचा विद्यार्थी हा कॉमर्स एखादा बँकिंगचा प्रश्न घेऊ शकतो, एखादा विषय घेऊ शकतो, किंवा सायन्सचा केमिस्ट्री घेऊ शकतो. आता ही नवीन सुरू झालं आणि त्या कॉलेजवर आहे. एखाद्या कॉलेजला 3 विषय आहेत, आर्ट, सायन्स, कॉमर्स आहे. त्यामध्ये BAचा माणूस सायन्सचा घेऊ शकतो, सायन्सचा माणूस BAचा घेऊ शकतो. एक सब्जेक्ट तशी घेण्याची परवानगी आहे, फर्स्ट इयर सेकंड इयरला आहे. त्याला त्याच्यात शिकायचं आहे तर त्याच्यामध्ये तो पुढं जाऊ शकतो त्या पद्धतीने. हे आत्ता आलेलं आहे, म्हणजे 2024 पासून ते लागू झालेलं आहे.
24-25ला पहिलं त्याचं अकॅडमिक इयर होतं. आता 25-26ला ते सेकंड इयरला NAP तुम्ही वाचलं असेल बघा. NAPमध्ये तुम्हाला ते दिसेल बघा, बास्केट्स म्हणलेलं आहे बघा, 3 बास्केट्स, म्हणजे 3 सब्जेक्टचं जे काय बास्केट आहे त्याच्यामध्ये पण आता मला बऱ्याच गोष्टीची माहिती मिळते बघा. तुम्ही आता ज्यावेळेस कॉलेजला शिकवायला जाल त्यावेळेस ते तुम्हाला कळेल त्याची काही शब्दावली काय आहे, कसं आहे, काय आहे ते माहिती असेल तर बघा एकदा. काय काय जे तुमचे मित्र शिकवायला त्यांच्यासोबत पण बोलून बघा काय पद्धतीचं स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे. इंटरडिसिप्लिनरी तुम्हाला अप्रोच गरजेचं आहे बघा, त्याशिवाय ते अवघड होऊन जातं बघा. इंटरडिसिप्लिनरी अप्रोच जर नसेल तर मग म्हणजे तुम्हाला अंदाज सगळी करला पाहिजे, थोडं माहिती असलं पाहिजे. मग स्पेशलिटी तुम्ही एखाद्या सब्जेक्टमधनं मिळवू शकता. म्हणजे काय काय आहे ते बघायला पाहिजे, काय काय ते बघायला पाहिजे. आता बघा एक जी आहे क्रोनॉलॉजी आहे बघा, इम्पेरियल गुर्जर प्रतिहारा, याचा एक फोटो आहे बघा, ते आपल्या ह्याच्यावरती टाकतो बघा, किंवा काय म्हणता येईल की याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत बघा. अर्ली मिडिवलचे काही प्रश्न जर 2500 बघितले तुम्ही तर एकदम बेसिक क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आणि त्याचबरोबर काय म्हणता येईल की माहिती नाहीत असं नाही, पण माहिती आहेत पण क्लिअर कट माहिती नसल्या कारणानं सुद्धा प्रश्न चुकलेले दिसतील बघा. एक टाकतो बघा त्याचा फोटो, की त्याची जी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे त्याच्यावर प्रश्न विचारतात, 1-2 प्रश्न राहतात बघा. म्हणजे कारण घराणेशाही जे आहे ते घराणेशाहीचा एक प्रश्न त्याच्यात विचारला जातोच. शरद पवारांच्या नावानं एक फेलोशिप आहे लिटरेचरसाठी, परत काय म्हणता येईल की एज्युकेशनसाठी आणि ॲग्रिकल्चरसाठी. कुणी त्यात इंटरेस्टेड असतील तर 60,000ची फेलोशिप आहे, 1 टाईम आहे. तुमचं प्रपोजल त्यांना आवडलं, संशोधन आवडलं तर तुम्हाला ते मिळणार, अशा प्रकारचं आहे. ते तुम्ही त्याच्यावरती व्हिजिट करायसाठी त्याच्यावर दिलं आहे, व्हिजिट करून बघा काय कसं आहे. आणि आता सध्या ते आलेलं आहे मायापर्यंत पोहोचलं, मग विद्यार्थ्यांना शेअर करावं म्हणून म्हणतो, असा विषय आहे त्याच्या. असं काही नसतं, तुमचं प्रपोजल जर चांगलं असेल तर त्याला काय विषय असतो. कारण एक्सपर्ट कमिटी जे असणार आहे ते आपण ट्राय तरी करून बघायचं, आपलं रिसर्च स्किल कसं हे तर बघायला पाहिजे ना आपण. म्हणजे कुठल्या ठिकाणी आपलं सिलेक्शन हो अथवा न हो, पण आपलं जे संशोधन कौशल्य कसं आहे त्यापासून बघायसाठी आपण ट्रायल केलं पाहिजे. वेगळ्या जे काही गोष्टी असतात जर आपण ट्रायच नाही केलं तर आपल्याला कळणार कसं. म्हणजे मी ट्रायच नाही केलं आणि मला असं म्हणू शकतो की नाही ते अगोदरच बायस आहेत का नाही ते नंतरचा भाग आहे, पण आपण आपलं कौशल्य प्राप्त केलं मग तो पेपर तुम्ही दुसरीकडे मांडू शकता. रिसर्च वेगळ्या ठिकाणी आता तुम्ही आता PhD भविष्यात करायचा विचार करताय तर काही ठिकाणी हिस्ट्रीच्या कॉन्फरन्स होतात, त्या ठिकाणी किंवा सेमिनार त्या ठिकाणी पण पेपर प्रेझेंट करून बघायचे, त्याचा फायदा होतो ना. समजा त्या ठिकाणी तुमचं नाही सिलेक्ट झालं तर ज्या ठिकाणी रिसर्चमध्ये तुम्हाला दुसरीकडे संधी मिळते, एखाद्या जर्नल्समध्ये आहे, एखाद्या मॅगझिन्समध्ये आहे, कुठं संधी मिळते त्या ठिकाणी ते छापायचं. म्हणजे तुमच्या हातात संधी आहे, काय करायचं आणि कसं करायचं ते आपल्याला त्याच्यात टाकलंय बघा. काय म्हणता येईल की वत्सराजपासून क्रोनॉलॉजी दिसते, पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, अननेम अँसेस्टर म्हणून आपल्याला त्याची सुरुवात आहे बघा, कुठल्या गुर्जर प्रतिहार घराण्याची. त्याच्यात नागभट्ट आणि दुसरा माहिती नसणारा राजा आहे, तर अननेम त्याच्यातला वत्सराजपासून त्या घराण्याची सुरुवात आहे बघा. वत्सराज रिअल संस्थापक आपल्याला म्हणलेलं आहे. आता गुर्जर प्रतिहारांचा आणखी कुठं संदर्भ येतो बघा. गुर्जर प्रतिहार म्हणून घराणे ओळखण्यात आले. काय, प्रभू रामचंद्राचा बंधू लक्ष्मण हा रामाचा प्रतिहारी होता, म्हणून गुर्जराने आपल्या नावात प्रतिहार ह्या शब्दाचा, म्हणजे ह्यांनी त्यांचं जे मूळ आहे ते रामापर्यंत जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रतिहारी होता त्यामुळं. वत्सराज त्याचा कालखंड आहे बघा 775. बाकी क्वेश्चन पेपरचं अनालिसिस चांगलं करा बघा. तुम्ही तयारी करताय, JRFचा विचार करताय, तुमचं थरोली अंडरस्टँडिंग पाहिजे बघा. लक्षात घ्या, ही MPSC सारखं अवघड तेवढी परीक्षा नाही. लक्षात घ्या, MPSC UPSC मध्ये तुम्हाला करंट अपडेट्स खूप लागतं, तसं या ठिकाणी नाही. तुम्हाला दिलेल्याच सिलेबसमधले क्वेश्चन सोडवायचे, फक्त ते क्वेश्चनचं पॅटर्न चेंज होतं बघा. जसं आपण 24चा पेपर बघितला, 25चा पेपर बघितला, तसं 2400 काही क्वेश्चन्स बघितले
तुम्हाला त्याच्यातनं पण अंदाज येईल की काय काय प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत बघा. म्हणजे प्रश्न जर नेचर तुम्हाला कळालं पाहिजे आणि प्रश्न वेगळ्या पद्धतीनं शिफ्ट होतात बघा. म्हणजे काय, 2 प्रश्न तुम्हाला प्राचीनचे दिसले तर तिसरा प्रश्न एकदम मॉडर्नचा येतो, चौथा प्रश्न परत अशोकाकडे जातो, नंतर तिसरा प्रश्न काय म्हणतात 6वा प्रश्न लगेच दिल्ली सल्तनत जातो, दिल्ली सल्तनत मग मायनर डायनेस्टीमध्ये जातं, कुठल्या तरी त्यांच्या एखाद्या मोहिमेवर प्रश्न जातो. म्हणजे प्रश्न कशा प्रकारे चेंज होतात किंवा प्रश्नांची डेप्थ काय चेंज होते ही सुद्धा बघायला पाहिजे बघा. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा आपण सगळं करतो आणि आपले थोडक्यात काय म्हणतात प्रश्नाबरोबर फिरायची आपली सवय नसते किंवा प्रश्न समजून घेत नाही आपण आणि उत्तरं आपल्याजवळ असणाऱ्या माहितीच्या आधारे शोधायचा प्रयत्न करतो. प्रश्न वाचून आपल्याजवळचं मटेरियल फिल्टर करून त्याला जोडायचं. म्हणजे सगळ्यात जो ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा जो पॅटर्न असतो की त्यांनी जे लिहिलेला प्रश्न आहे तो प्रश्न नीट वाचायला पाहिजे, काय विचारलं हे कळालं पाहिजे. मग आपल्याजवळचं जे काय आहे, काय म्हणतो की आपल्याजवळचं जे काय आहे ते मग आपण त्या ठिकाणी मांडायला पाहिजे. म्हणजे आपल्याजवळचं काय हेच माहीत आपल्याला नसेल तर आपण मांडणार काय त्यांच्यासमोर, लक्षात घ्या. आपल्याला समजा एक प्रश्न उदाहरणार्थ 24 एक क्वेश्चन पेपर आपण इथं घेतला, एकच क्वेश्चन आपण त्यातला बघू जे तुम्हाला एक आयडिया आपल्याला त्याच्यात येईल बघा. त्या दिवशी आपण घेतला होता 25चा पेपर, एक क्वेश्चन पेपर आपण घेतोय पण आपल्या बघूया काय विषय आहे त्याच्यानुसार. ओके, हिस्ट्रीचा आपल्याला बघायचं इथं नाही, हिस्ट्री चला पुढे घ्या. सोशल वर्क नाही, सोशियोलॉजी कॉमर्स नाही, अरब उर्दू कोकणी संस्कृत एकदा चेक करा बरं का तुम्ही. पण तुम्हाला जो पेपर आहे ना की तो आर्किओलॉजीचा पेपर हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना देता येतो का, एकदा चेक करा. का म्युझिओलॉजी कन्झर्वेशन पेपर 2 एकदा चेक करा. पण म्हणजे मला माहीत नाही एक्झॅक्टली, पण एकदा तुम्ही चेक करा म्हणजे तुम्हाला एक त्याचा फायदा होईल बघा. आपण बघू IKS पेपर त्यावेळेस घेतलेला होता का, 23ला 24ला घेतलेला होता का बघू. नाही बघा, दिसत नाही IKSचा. नाही, फिजिकल एज्युकेशन म्हणून आहे त्या ठिकाणी. म्हणजे IKS आता लेटेस्ट मधलंच आहे बघा. हिस्ट्रीचा पेपर आहे बघा, 29/8/2024. आता ह्यातले काही क्वेश्चन्स तुम्ही फक्त फॉर युअर नॉलेज कशा पद्धतीचे बनलेत फक्त बघा. म्हणजे त्याचं जे फिरणं आहे क्वेश्चनचे लाईन लेंथ कशी चेंज होते बघा. एकशे 91 पानाची क्वेश्चन पेपरची बँकच असते. पेपर 1चे क्वेश्चन तर सगळे सोडवा बघा, 4-4, 5-5 वेळा सोडवा. तुम्हाला जे JRFचा कट ऑफ क्रॉस करायचा आहे, पेपर 1ला 70+ मार्क पाहिजेत बघा श्रीनिवास. कारण तुमचा त्याच्यात कॅल्क्युलेशनचे 2-3च युनिट आहेत, त्याशिवाय बाकीच्यात कॅल्क्युलेशन तेवढं नाही बघा. तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. पासून झालं. हे बघा हिस्ट्रीचा क्वेश्चन झाला. विच ऑफ द फॉलोइंग आर आयडेंटिफाइड विथ द नासत्य ऑफ द ऋग्वेदा. नासत्य माहिती आहे का, हा पहिला प्रश्न आहे बघा. नासत्य कोण आहे ऋग्वेदामधला. आपल्याला ऋग्वेदिक पिरियड मधला हा प्रश्न आहे. वेदिक आणि लॅटर वेदिक पिरियड हा प्रश्न आहे. आणि कुठं आलेला आहे पहिल्यांदा, याचा उल्लेख कुठं आहे, बोगोस्को इन्स्क्रिप्शन होतं. बोगोस्को इन्स्क्रिप्शनमध्ये इंद्र मित्र वरुण नासत्य ह्या ऋग्वेदिक देवतांचा उल्लेख होता, त्यातला हा नासत्य. मग त्याच्यात काय म्हणलेलं आहे, मग काय विच ऑफ द फॉलोइंग आर आयडेंटिफाइड विथ द नासत्य ऑफ ऋग्वेदा. कोणासोबत त्याला ओळखलं जातं किंवा त्याचा हिंदी जर वाचला, निम्नलिखित में से कौन ऋग्वेद के नासत्य के साथ पहचाने जाते हैं. आता मी उत्तर त्याचं सांगितलेलं आहे. पणी म्हणजे कोण आहे बघा, त्या ठिकाणचे असणारे शूद्रासाठी असणार पणी शब्द. अश्विन हा वेगळा देवता आहे, म्हणजे हा शूद्रांचा देवता म्हणून पणी जातं, कारण हे विश्वासघात करतात असं ऋग्वेदिक पीपल म्हणतात. आणि त्याचबरोबर त्यांच्या गायी लपून ठेवतात आणि आम्हाला त्या मिळत नाहीत म्हणून त्यांना पणी ऋग्वेदिक म्हटलं बघा.
असुर, असुर म्हणजे ह्या वेगळं आहे बघा. असुर म्हणजे अनारी आहेत बघा. मग त्यांच्यासोबत कसं ओळखलं जाईल? त्यांच्या म्हणजे नासत्यासोबत ओळखलं जाणारे लोक, त्यातला एक विचारलेला आहे असुर. पणी आपण सांगितलं अश्विन ही वेगळी देवता आहे, बरोबर. लॅटर वैदिक काळातली देवता आहे, हे ऋग्वेदिक काळातला विचारलेला आहे. जे आपण म्हटलं की असुर काढला बाजूला, अश्विन हे लॅटर वैदिक काळातलं, पणी आपण म्हणलं की शूद्रांची देवता त्या काळातली. आणि इंद्र, मित्र, मित्र, वरुण, नासत्य, याच्याबरोबर आणखी 3 देवताचा उल्लेख होतो. इंद्र, मित्र, वरुण, नासत्य, हे 4 देवतांचा सोबत आपण बोगस इन्स्क्रिप्शन मध्ये उल्लेख केलेला आहे. त्यातनंच हा प्रश्न आलेला आहे. काय निम्नलिखित में से कौन ऋग्वेद के नासत्य के साथ पहचाने जाते हैं? त्याच्यासोबत कुणाला ओळखलं जातं? मित्र, बरोबर. प्रश्न बघा, आपण जे वाचतो आता हे तुम्हाला, तुम्ही कोणतंही पुस्तक वाचा, हे सलग नावं दिसतात, पण प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. त्यातलं हे याला बरोबर, ह्याच्याबरोबर कोण आलेलं आहे? म्हणजे आपण म्हणलं की पुरेंद्र कोणाला म्हणलं जातं? कोणाला म्हणलं जातं पुरेंद्र? इंद्राला. मग तसा प्रश्न आला तर किल्ले पाडणारा खालीलपैकी कोणत्या देवाला म्हणलं जातं? इंद्राला म्हणलं जातं. पाऊस पाडणारा कोणाला म्हणलं जातं? मॉरल कोड जपणारा देवता कोणाला म्हणलं जातं? वरुणाला म्हणलं जातं. मृत्यूची देवता कोणाला म्हणलं जातं? निवृत्तीला म्हणलं. आपण त्याच्यातनं प्रश्न वेगळ्या पद्धतीने बनवायचे. म्हणजे एक प्रश्न तसा बनवला तर आपलं जे मटेरियल आहे तसं फिरवता आलं पाहिजे. मटेरियलचा जे आपल्या जवळ जे डेटा आहे त्याचा त्या पद्धतीने वापरला केला पाहिजे. म्हणजे आपण म्हणलं उत्तर वैदिक देवतामध्ये अश्विन, अश्विन देवतेचं वैशिष्ट्य खालीपैकी काय आहे किंवा काय नाही, असा प्रश्न विचारला तर म्हणजे आपल्याला एक फक्त लाईन आपल्याला कळालेली आहे, त्याच्यावरून आपण काय करतो की, कारण ते अशाच पद्धतीने करतात, एखादी छोटी लाईन पकडतात आणि त्यातनं प्रश्न काढतात. आणि आपण जर म्हणलं सिलेबसच्या बाहेर हे बघा ऋग्वेदिक काळात आहे देवता, तर त्याच्यावर प्रश्न विचारलाय आम्ही वेगळं काय. आणि आपण सगळं डिस्कशनमध्ये घेतलेलं आहे, हिस्ट्रीच्या डिस्कशनमध्ये बोगस इन्स्क्रिप्शनमध्ये ह्या 4 देवतांचा उल्लेख आलेला आहे. जसं इन्स्क्रिप्शनल एव्हिडन्स आपल्याला काय म्हणलं जातं की ऋग्वेदिक काळाचा जो काही आर्किओलॉजिकल पुरावा आहे तो बोगस इन्स्क्रिप्शन आहे बघा. त्याच्यामध्ये ह्या 4 देवतांचा उल्लेख आपल्याला असलेला दिसतो बघा. म्हणजे काय काय पद्धतीने विचार करायला पाहिजे, कशा पद्धतीने विचार करायला पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे आपण अभ्यास करतो पण त्याचं मार्कात कन्व्हर्जन झालं पाहिजे किंवा रिझल्टमध्ये कन्व्हर्जन झालं पाहिजे. मग त्यासाठी मग अभ्यास बी अपडेट करायचा, सोर्सेस बी अपडेट करायचे, रिव्हिजन पद्धत पण अपडेट करायची बघा. एकच एक गोष्ट, कारण काय बघा आपल्या सेटचे क्वेश्चन्स पण ह्यावेळेस चेंज झालेत बघा. क्वेश्चन सेटचे ह्या सुद्धा यावेळेस एकच पॅरेग्राफ आहे बघा, 2 पॅरेग्राफ असतं, एकच पॅरेग्राफ आहे. याचा अर्थ 10 मार्काला तुम्ही गडबड झाली, त्यामुळे मेरिट कमी व्हायला पाहिजे पण वाढले, म्हणजे अभ्यास करायला लोकही वाढलेत, लक्षात घ्या. कारण हे काय होतं की सेट दिलं तर ॲटलिस्ट कॉलेजला तर लेक्चरशिप मिळेल, PhD साठी नेट थोडा अवघड आहे, ह्या दृष्टिकोनात नाही लोकांनी सेटकडे वाढायला होते. यावर्षी जवळजवळ 7-8 लाख लोकांनी फॉर्म भरला होता सेटचा. आपले 6-7 विद्यार्थी सेट हिस्ट्रीचे झालेत बघा. 203 कट ऑफ, आपले 203 हायेस्ट मार्क असणार आहे बघा. आता पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्क्रिप्शन रेकॉर्ड द इंटरेस्टिंग ऑफ 2 सम ऑफ मनी टू श्रेणीज ऑफ विवर्स ऑफ द टाउन गोवर्धन फॉर प्रोव्हाइडिंग द कॉस्ट ऑफ क्लॉथिंग फॉर अ सेट ऑफ 20 मॉन्क. कशामध्ये याची माहिती आलेली आहे? कोणत्या इन्स्क्रिप्शनमध्ये त्याची माहिती आलेली आहे? एकदम प्रिसाइज आहे, म्हणजे ह्याच्यात माहितीच असलं पाहिजे. मथुरा इन्स्क्रिप्शन काय? कनिष्काचं, कनिष्क काळातला. नाशिक आहे उसवदत्त, नाशिकच्या लेणीतला असणारा विचारला आहे. बांधवगडचा असणारं इन्स्क्रिप्शन आहे 51 इयर्स ऑफ 51. कौशंबीचं आहे. म्हणजे प्रश्नांचं नेचर काय आहे बघा. गोवर्धन टाऊनचं सांगितलेलं आहे. गोवर्धन टाऊन कुठे येतं बघा? गोवर्धन कुठल्या रिजनला आहे? गोवर्धन रिजन बघा बरं, एकदा विचार करा बरं. नाशिकमध्ये नाही का? ST वर लिहिलं असतं ना गोवर्धन. मग गोवर्धन त्या याच्यावरचा विचारलं ना. गोवर्धन टाऊन कुठे आहे? टाऊन ऑफ गोवर्धन म्हणजे आपण लॉजिक आपलं जरी बेसिक लॉजिक लावलं, हां बरोबर आहे का नाही? आहे वाचलंय का नाही? ST वरती नाशिकला जाताना गोवर्धन आहे, गोवर्धन आहे का नाही? बेसिक आपल्याला सगळीकडे नॉलेज वापरायचं आहे. विच अमंग द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स वॉज नॉट टिपिकली फाउंड इन कॉपर होड. कॉपर होडमध्ये खालीपैकी कोणता सब्जेक्ट सापडतच नाही असं विचारलेलं आहे.
त्यातलं आपल्याला कॉपर होड्स काय काय आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारचे कॉपर होड आहेत, कुठं कुठं कॉपर होड सापडतात हे लगेच कळलं. कॉपर होड म्हणजे काय पहिल्यांदा कळायला पाहिजे. कॉपर होड म्हणजे काय, त्यातनं मग अँटेना स्वर्ड्स आहे, म्हणजे काय म्हणतात हँड ॲक्स आहेत, हातातले कुऱ्हाड आहे, हार्पून्स आहे, सेल्ट आहे, तासणी म्हणतो आपण त्याला. उत्तर काय असू दे त्याच्यात, फक्त प्रश्नांचं हे निओलिथिक, चाल्कोलिथिक, पॅलोलिथिक, मेसोलिथिक काळातला हा प्रश्न आहे बघा. मेगालिथिक काळ हे जे 4-5 काळ आपल्याला दिलेले त्यातला हा प्रश्न आहे. तो काय आपल्याला त्याच्यातला नाही. प्रश्नांचा पहिला प्रश्न बघा ऋग्वेदिक काळावर गेलेला आहे. पहिला प्रश्न ऋग्वेदिक काळावर गेला. दुसरा प्रश्न आपल्याला पोस्ट मौर्यन काळातला प्रश्न आहे. मौर्य काळानंतर कनिष्क कधी, मौर्यानंतरच कनिष्क आहे. चौथी धम्मसंगीती अशोकाच्या नंतर झाली. अशोकाच्या काळात तिसरी धम्मसंगीती झाली. चौथी धम्मसंगीती अशोकाच्या कनिष्काच्या काळात झाली. हा परत मग खाली पाठीमाग गेलेला आहे. त्यानंतर परत काय आलेला प्रश्न आहे बघा, परतचा प्रश्न आहे हर्षवर्धन, म्हणजे डायरेक्ट 7व्या शतकात आला प्रश्न. प्रश्नांचं किती शिफ्ट आहे बघा, म्हणजे इथला एक प्रश्न आहे, तुमच्या जवळचा प्रश्न, डायरेक्ट पाठीमागचा प्रश्न, परत इथला प्रश्न. म्हणजे प्रश्नांचं नेचर कशा पद्धतीने चेंज होतं बघा. म्हणजे तुम्ही सिलेबसमध्ये जरा जरा सेटल होत गेले तर तुमचे प्रश्न म्हणतात ना, तुम्ही म्हणतात हर्षवर्धनचा माझा बरोबर आला, तर आता चला पुढचा आपण गुप्ताचा सोडूया, किंवा गुप्ताच्या नंतर काय हर्षवर्धन नंतर मग अर्ली मिडियलचा एखादा प्रश्न नाही, लगेच त्या अशोकाकडे जातात. ह्याच्यानंतर तसं शिफ्ट आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्क्रिप्शन कॅरीज द सिग्नेचर ऑफ हर्षवर्धन, कशामध्ये हर्षवर्धनची साईन आहे. बनस्खेरा इन्स्क्रिप्शन, सोनपत इन्स्क्रिप्शन, नवसारी, मधुबन इन्स्क्रिप्शन्स. आपल्याला हर्षवर्धनच्या 3 नाटकांची माहिती आहे. हर्षवर्धनच्या काळात ह्युयन संघ आला होता माहिती आहे आपल्याला, बरोबर. हर्षवर्धनच्या काळात कनौज धर्म परिषद झालेली माहिती आहे. हर्षवर्धनने रत्नाकर, नागानंद, रत्नावली हे नाटकं लिहिली माहिती आहे. राजश्री बहिणीचा बदला घेतला माहिती आहे. भावाचा बदला घेतला माहिती आहे. वडिलांची इच्छा नसताना त्यानं वडिला त्याची इच्छा नव्हती तरी त्याचा भंडी नावाचा जो व्यक्ती होता, म्हणजे सेनापतीच्या काय म्हणता येईल की त्याच्या आग्रहाखातर तो राजा झाला. त्याला पुलकेशिन सेकंडनं पराभूत केलं. त्याचा बाणभट्ट नावाचा कवी आहे, त्याचे वेगळे अभिलेख आहेत. पण आपल्याला ते सगळं न विचारता फक्त विचार सही कशा ते सांगा. म्हणजे आपण सगळं सांगितलं हे असं असं आहे, सही कशा ते सांगा. सांगा आता काय. म्हणजे आपण म्हणलं ना सर माझा अभ्यास, आपण सगळे आपण म्हणलं किंवा श्रीनिवास सर माझा अभ्यास असं झालाय तसं झालाय तसं झालं, हळूच विचारायचं श्रीनिवासना रिझल्ट काय झाला, कसं. म्हणजे विचार करा तुम्ही, म्हणजे ते काय मानसिकता आहे बघा. म्हणजे मानसिकता चांगली आहे बघा ती. म्हणजे कशी मानसिकता आहे की तुम्हाला कोरला तुम्हाला कळालं बारके बारके घटक कसे जोडून ठेवायचे. लक्षात घ्या, क्वेश्चनचं नेचर समजून घ्या. मायनर घटक तुम्ही कुठले पकडायचे हे तुम्हाला कळायला पाहिजे. हे क्वेश्चन पेपर त्यासाठी वाचायचे. सिग्नेचर कशात आहे असं विचारलं. या सगळ्या इन्स्क्रिप्शन पण आपण अभ्यास केलेले. साईन ह्या दृष्टिकोनात आपण बघितलेलं आहे का. म्हणजे मॉडर्न कन्सेप्टमध्ये त्यांनी प्राचीनचा क्वेश्चन विचारला. हर्षवर्धनचा कालखंड काय आहे सांगा बघू. 606 ते 747, जवळजवळ किती 41 वर्ष राज्य केलेलं हर्षवर्धन. ह्युयन संघने त्याच्या दरबारात भेट दिली होती. कर्नोचे हे ते म्हणणार सगळं कॅशेट झालं, आता सांगा सही कशात आहे. बरोबर बघून घ्या. सोनपत वर झालं बघा हरियाणाकडे, तिकडे तो गेलता का हा विषय आहे. त्याचं भौगोलिक लोकेशन बी कळायला पाहिजे तुम्हाला, मॅप कळायला पाहिजे. बघा बरं, चेक करा. असे इंटरेस्टिंग क्वेश्चन्स राहतात बघा जे आपल्या अभ्यासाचं फाउंडेशन मुळातनं दुरुस्त करायला मदत करतात. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्क्रिप्शन कॅरीज द सिग्नेचर ऑफ हर्षवर्धन फाउंड ॲट किंवा फाउंड इन विच इन्स्क्रिप्शन. लक्षात घ्या. त्यामुळे प्रश्नांचं नेचर समजून घ्यायचंच बघा. आपल्या काय म्हणतात श्रीनिवास, काही जरी झालं तर प्रश्न कळालेच पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचा अर्थ कळायला पाहिजे, अदरवाईज रिझल्टला अडचणी येते बघा. JRF आणखी कठीण काय केलं तर नेट शिवाय ते काय म्हणतात याच्याशिवाय त्याचा काही बेनिफिट होत नाही. सिग्नेचर ऑफ हर्षवर्धन बनस्केरा फाउंड इन विच इन्स्क्रिप्शन. फाउंड इन विच इन्स्क्रिप्शन.
बन्सखेडा, बांसखेडा म्हणतात, बन्सखेडा. त्याच्यानंतर बघा हा प्रश्न मेगालिथिकचा बघा, 7व्या शतकात मेगालिथिक खाली गेलं, सेटल होऊ देत नाही ते, लक्षात घ्या. त्यातनं त्याचं काय कॅलिग्राफिक स्किल, त्याचं लिहिण्याचं कौशल्य, त्याची बौद्धिक विद्वत्ता त्यातनं दाखवण्याचा प्रयत्न केला. बरोबर. त्यात काय म्हणलं बघा, मेगालिथिक पीट बिरियल मार्क बाय सिंगल लार्ज स्टँडिंग स्टोन स्लॅब इज कॉल्ड ॲज कोडाईकनाल, टोपिकल, डोलमन. डोलमन वेगळं असतं, मेहनीर वेगळं असतं, त्याचे आकारच आहेत बघा. हे डोलमन म्हणजे काय प्रकारचं आहे बघा, कधी कधी असं दिलेलं आहे, त्याच्यावरनं असं टाकलेलं आहे की एक असं मोठं शिळं आहे, सिंगल स्टँडिंग स्टोन म्हणलेलं आहे, एक खडा असणारा. त्यामध्ये मग डोलमन येत नाही. डोलमनला कसं आहे की अशा प्रकारचं उभा केलेलं आहे, म्हणजे असं एक उभा केलेलं आहे, असं एक उभा, त्याच्यावरनं आडवा डोलमन येत. त्याचे चित्र पण आहेत बघा. काय म्हणतात, मेगालिथिक पीट बिरियल आपण बघितलं, आपण त्याच्यात लगेच शोधून बघायची. मेगालिथिक तुम्हाला लगेच त्याचा अंदाज येऊन जाईल. काय वेगळ्या प्रकारचे सिंगल स्टोन आपल्याला म्हणलं. म्हणजे काय काय करण्याची गरज आहे लक्षात घ्या. आपण अभ्यास करत असताना ह्या गोष्टीचा अंदाज घ्यावा. ठीक आहे. डेक्कन मेगालिथ असं नाही आहे, सिंगल स्टँडिंग स्टोन पाहिजे. सिंगल स्टँडिंग बरोबर म्हणलेलं. मेगालिथिक मिस्ट्री, डोलमन तुम्हाला दाखवलं डोलमन कसं आहे ते. आपण म्हणाल मग आणखी काय स्टँडिंग स्टोन, त्याला काय मेहनीरचं आहे बघा, मेहनीर. डोलमन असं असतं बरोबर, म्हणजे एकच अख्खा दगड उभा आहे, तो मेहनीरमध्ये दिसतो. हे डोलमनच आहे. स्टोनेज, बिरियल पीट्स वेगळे बरोबर. काय प्रकारचं आहे बघा, कशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. मेगालिथिक कल्चर ऑफ इंडिया, त्यातनं आपल्याला प्रश्न बघायचा. म्हणजे काय कशा पद्धतीने त्यांनी डिटेल क्वेश्चनचं डिटेलिंग झालेलं आहे बघा. मेहनीर त्याचं ऑप्शन आहे, मेनहीर आपलं ऑप्शन आहे. पुढं बघा, पाठीमागे गेलं, परत संगममध्ये आले. संगममध्ये कधी आलेलं आहे बघा, संगम म्हणजे गुप्ताच्या काळानंतर असणारा कालखंड, त्याच्यावर परत प्रश्न आला. पाठीमागे गेलं, परत पुढे आलं 500 वर्षानं. काय, विच ऑफ द फॉलोइंग साइट्स वॉज फेम इन संगम टेक्स फॉर जेम अँड ज्वेलरी वर्क. धातू आणि त्याचबरोबर काय म्हटलं होतं की दागदागिन्यासाठी असणारे किंवा त्याच्या कामासाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण. कांचीला तर साड्या दिसतात, कांचीचे कांचीपुरम साड्या पण माहिती आहे. कोडूकनाला वंजे, वंजेला काय आहे बघा. म्हणजे आपल्याला एक एक ऑप्शन कमी करत गेलं तरी तुमचे उत्तर यायला लागते बघा. कांचीपुरम, कांचीला एकदा प्रश्न विचारला होता की कांचीची साडी प्रसिद्ध आहे, 2023ला काहीतरी विचारला होता. तर आपण म्हणणार कांचीची साडी. कांची कोणाची राजधानी, लगेच आपल्याला पटलं पाहिजे बघा. कोणाची राजधानी? हां, पांड्य, मदुराईच पांड्य. कांचे कोण आहेत बघा, कांचीचे पल्लव आहेत, पल्लव आहेत. उरेऊर किंवा गंगाईकोंडा, चोलापुरम आणि उरेऊर जे आहे ते हेच आहे बघा. कोण? चोला बरोबर. या पद्धतीने आपल्याला साऊथच्या काही गोष्टी आहेत संगम लिटरेचरमध्ये. चेल चोरा पांडे जे आहेत, संगम वांगम आहेत, येतात बघा. अशा पद्धतीचे प्रश्न आहेत बघा. तुम्हाला एका ठिकाणी शांत बसू देत नाहीत बघा. मर्केंडाईज वॉज नॉट इम्पोर्टेड टू इंडिया फ्रॉम द वेस्टर्न वर्ल्ड. टिंबर नाही इम्पोर्ट करत होतं, टिंबर भारतात नव्हतं इन्व्हर्ट करत. टिंबर भारतातच येत होतं. भारत आणि ह्या बांगलादेश या पट्ट्यामध्ये त्यावेळेतल्या टिंबर आपण सगळ्यात जास्त प्रोड्यूस करतो बघा. म्हणजे बांबू, बांबूची शेती. तुम्ही व्हिडिओ पण पाहिला, यूट्यूबला बघितलं तर नॉर्थ ईस्टमध्ये बांबूमध्ये वेगळं पदार्थ करायची पद्धत आहे. तिकडून कसे येतील ना, वेस्टर्न वर्ल्डमध्ये तर आपल्याला तसं नाही शेती आपल्या देशात. ती वेगळी झाडं आहेत तिकडं, ते आहेत पण वेगळ्या पद्धतीची झाडं. मग मेडिटेरियन वाईन तिकडूनच येत होती. म्हणजे काय भूमध्य समुद्राकडून जे काय कुठून येत होती, भूमध्य समुद्र म्हणजे इटली आणि इटलीच्या आसपासचा प्रदेश जो आहे त्या ठिकाणी ग्रेप्स वगैरे होतं, त्या ठिकाणचे आपल्याला वाईन्स प्रसिद्ध आहेत तिकडे. तिकडून वाईन येत होते. ते ग्लासवेअर सुद्धा तिकडून येत होते. आपल्याला काय म्हणता येईल की कोरल, कोरल आपण इम्पोर्ट कोणतं करत नव्हतं असं विचारलं. विच ऑफ द फॉलोइंग मर्चंटाईज वॉज नॉट इम्पोर्टेड टू इंडिया फ्रॉम द वेस्टर्न वर्ल्ड.
पाश्चिमात्य जगाकडून भारत यापैकी खाली कोणता घटक आयात करत नव्हता. प्रश्न असा आहे. त्यानंतर मग आपले खाली ऑप्शन वाचायचे. हे प्रश्न व्यवस्थित समजून घेतला की तुम्हाला ऑप्शन वाचले की तुम्हाला क्लिअर कळून जातं की काय करायचंय काय नाही करायचं. काचेचे तर बर्तन आपले तर बनवतच होते ना, असं आहे. तुषिता, the representation of Indra and his entourage flying to greet the Buddha in Tushita heaven is found in which of the following? अजंता केव वरचा प्रश्न आहे बघा. कोणत्या केव मध्ये काय सांगितलं? केव 1, केव 16, केव 17, केव 19. म्हणजे प्रिसाइज क्वेश्चन्स आहे. अजंता तुम्ही बघितलीच असावी, असा गृहीत धरूनच प्रश्न विचारला. काय प्रकारचे प्रश्न आहेत? एवढं तुम्हाला मायक्रोचा अभ्यास आहे, मग पेपर अवघडच आणि रिझल्ट नाही. अभ्यास केला तर अटेम्प्ट करायला वेळ लागतो. स्पीड वाढवायचं ना. किती मार्क येतात? टाइम पुरणारच नाही हो. ती स्पर्धा आहे ना, टाइम सोबतच स्पर्धा आहे आपली. खरी स्पर्धा टाइम तेच आहे ना. आर्यव्रत किंग ऑफ विच ऑफ द फॉलोइंग किंग इज नॉट मेन्शन द किंग ऑफ आर्यव्रत इन लाईन 21 ऑफ द आला. आता हे 21 लाईन जे म्हणलेलं आहे 33 ओळी आहेत टोटल. त्यातल्या 21व्या ओळीमध्ये आर्यवर्तातला राजाचा उल्लेख खाली बी कोणत्या राजाचा उल्लेख नाही असं विचारलेलं आहे. आर्यवर्ताचा राजा नसणारा खाली बी कोणता राजा आहे बघा. गणपती नाग हा पूर्वेकडला राजा आहे, बरोबर. काय म्हणतात? मेघवाहन हा दक्षिणेकडचा आहे, ते उत्तर आहे त्याचं. मेघवाहन कुठला? बादामीच्या चालुक्यात असणारा. रुद्रदेव आहे. म्हणजे जे हे कुणी लिहिलेलं आहे 33 लाईन? कुणी? हरिसेन नावाच्या कवीनं समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद प्रशस्तीमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यावर हा प्रश्न आहे. तुम्हाला काय काय माहिती पाहिजे? समुद्रगुप्त माहिती पाहिजे, अलाहाबाद प्रशस्ती माहिती पाहिजे, कोणी लिहिली? हरिसेनने लिहिली माहिती पाहिजे. किती 33 ओळी, त्यातल्या 21 ओळीवर प्रश्न आमचा आहे. म्हणजे किती लाईन आहेत? पहिली समुद्रगुप्त, नंतर मग त्याचा कालखंड आला, मग त्याचा प्रशस्ती आली. प्रशस्तीमध्ये लिहिलं कोणी? हरिसेनने. हरिसेनने किती ओळी लिहिल्या? 33. नंतर आलेलं 21 ओळी. म्हणजे 4-5 रेफरन्स तुम्हाला कळलं की 5व्या रेफरन्स मधला प्रश्न डायरेक्ट असं 21. अरे म्हणा 21 ओळ कशाचा काय विषय? 33 ओळी लिहिलेले आहेत त्यातले 21वी. म्हणजे आपल्याला 33 माहिती असेल तर 21 आपण हा म्हणून अलाहाबादचं काहीतरी आहे ज्यात 33 ओळी हरिसेन. म्हणजे अभ्यासाचे डिटेलिंग किती वाढलेलं आहे, कसं वाढलेलं आहे बघा. म्हणजे काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे याचा अंदाज व्यवस्थित घ्या बघा. कारण काय होतं, एकदा जर वेळ निघून गेली, JRFचे एज जे आहे 30 पर्यंत आहे, 30 एकदा जर निघून गेलं तर पुढं मात्र कठीण होऊन जाईल बघा. मग म्हणजे JRFसाठी तुम्हाला परत पळापळ करायला लागेल बा फेलोशिपसाठी. फक्त त्याच कारणासाठी आपण काही क्वेश्चन्स बघतोय की किती डिटेल अभ्यास करायला पाहिजे बघा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग किंग ग्रँटेड 5 विलेज टू द नालंदा मॉनेस्ट्री इन्स्टन ऑफ बलपुत्र देव ऑफ सुमात्रा. कुणाच्या काय म्हणता येईल की यानं सांगितलेलं इन्स्टन्स बलपुत्र देव. पालाचा एक राजा होता, त्यानं 5 गावाचा, आपण हे लेक्चरमध्ये परवा दिवशी झालं की पालाच्या ह्याच्यात घेतलेलं आहे बघा, की धर्मपालानं दिलेलं आहे की महिपालनं दिलेलं आहे की देवपालनं दिलेलं आहे. महेंद्रपाल तर नाही बघा, महेंद्रपाल तर एकदम वीक उरलं होता. त्यानं 5 गावाचा जो रेव्हेन्यू आहे तो कुठला दिलता बघा? नालंदा विद्यापीठाला दिला होता. तर तो राजा कोण आहे असं विचारलेलं आहे. पालांचा असणारा तो राजा कोण आहे विचारलेला आहे बघा. म्हणजे काय प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, कशा प्रकारचे विचारलेले आहेत हे कळालं पाहिजे. काय बघा, हे पुस्तक आहे आपल्याकडे, ह्या पुस्तकात त्याची लाईनच आहे. इकडे बघा, म्हणजे प्रश्नांचं नेचर तुम्हाला कळायला पाहिजे. हे बघा काय, पाल देवपाल अत्यंत पराक्रमी होता. त्याने हिमालयापासून विंध्य पर्वतापर्यंत आपल्या बलदेव
काय राज्याचा विस्तार केला. हा कट्टर बौद्ध धर्मीय. त्याने सुवर्णद्वीप सुमात्रा यवभूमी येथील राजा बलदेवपुत्र याने नालंदा विद्यापीठ बौद्ध विहारासाठी मोठी केली. यावरून पाल राजाच्या आग्नेय आशियातील जावा समुद्राशी संबंध स्पष्ट होतो. कोणाचा कालखंड होता? देवपाल. म्हणजे किती बेसिक लाईन आहे बघा, म्हणजे तेवढ्याच लाईनवरचा प्रश्न काढलेला आहे. म्हणजे आपल्याला पाल राजा आहेत, हे सगळे पाल राजा हे माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर याच्यावर 24ला हा प्रश्न आहे, ते त्याची क्रोनॉलॉजी विचारलेली, त्यांच्या क्रोनॉलॉजिकल ऑर्डर हे यांच्या विचारलेले. हे प्रश्न काय काय प्रकारचे आहेत आणि हे 5 गावाचं जे म्हणलेलं आहे ते ह्याच्यात 5 गावाचा उल्लेख नाही. पण आपण जर म्हणलं की ह्याच्यात आपल्याकडे दुसरं एक आहे बघा, त्या सोर्समध्ये जर आपण पाहिलं काय बघा काय, Hunakamboj, his father. Devapal was a great patron of Buddhism and his fame spread to many Buddhist countries outside India. Balaputra Deva, king of the Buddhist Sailendra dynasty, ruling Java, sent an ambassador to Devapal asking for a grant of 5 villages. इथं स्पष्ट उल्लेख आहे बघा, कृष्णा रेड्डीचं आपल्याकडे गाईड आहे. इन ऑर्डर टू एंड मॉनेस्ट्री ऑफ नालंदा. इथं बघा याच्यात बघून घ्या, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की तो बुद्धिस्ट आहे, त्याच्यामध्ये लाईन बघा इथं. Sent an ambassador to Devapal asking for a grant of 5 villages in order to end the monastery of Nalanda. म्हणजे आपण ज्या गोष्टीचं डिस्कशन करतोय त्या गोष्टीवर ऑलरेडी प्रश्न बघूनच आपण त्या गोष्टीत करतोय बघा. म्हणजे उद्या जर प्रश्न आणखी त्याच्यामध्ये जर विचारले गेले तर ते आपल्याला माहिती असले पाहिजेत कशातनं विचारतात. जे आपले सोर्सेस अपडेट पण करायला पाहिजे किंवा सोर्सेस किती ताकदीचे आहेत किंवा कसे आहेत हे बघायला पाहिजे. म्हणजे सगळं जरी झालं तरी आपण वाचतोय त्यातनं प्रश्न येत नसतील तर त्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे आपण करायचं म्हणजे दिशा एका बाजूला चालले, आपलं काम एका बाजूला चाललंय, काय वेगळंच होऊन जातं. काय म्हणाल बघा, स्कॉलर यामिन अल दिन अबुल हसैन इज बेटर नोन ॲज शिराजी हसन निजामी इसामी. हे आहे मेडिवलचा क्वेश्चन. जे फॉरेन ट्रॅव्हलर आहेत कशाला हे जे नाव दिलं त्यापैकी खाली कोणाला ते कोणासाठी ते शब्द वापरले असं विचारलं. हसन निजामी आहे का, इसामी आहे का, सिराजी आहे का, अमीर खुसरो आहे का. अमीर खुसरो देहलवी म्हणलेलं आहे. हे आपल्याला मेडिवलचे आपण मेडिवल ह्याच्यानंतर बघायचं. प्रिन्सिपल सोर्स फॉर द अरब इन्व्हेजन ऑफ सिंध इन अर्ली 8th century. 8व्या शतकामध्ये अरबांनी सिंधवरती आक्रमण केलं. अरब कॉन्क्वेस्ट इन सिंध 712 712ला अरबांनी आक्रमण करून सिंध ताब्यात घेतला. त्यावरचा असणारा प्रश्न, त्यातला जो स्रोत आहे किंवा सोर्स आहे ज्याच्या आधारे आपण ते समजून घेतो त्या आधारावर विचारायचं. चाचनामा आहे का, तबाकत ए नासिरी आहे का. तबाकत ए नासिरी कधी आलेलं पुस्तक आहे, कुणाचं पुस्तक आहे. चाचनामा आपल्याला त्याच इंडिजिनियस असणारं पिकलं पुस्तक आहे. हे सगळे सोर्सेस आहेत बघा. जवामी अल हिकायत, फुतू अल बलदान, हे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पुस्तकं आहेत बघा. मेडिवलचे सोर्सेस ऑफ मेडिवल इंडियन हिस्ट्री त्याच्यावर असणारा प्रश्न ते आपल्याला बघायचं आहे बघा. काय काय आहे, कशा पद्धतीचे प्रश्न आहेत. फक्त प्रश्नांचं नेचर समजून घ्यावं किंवा समजून घेतलं जावं यासाठी आपला हा 8 तास आहे बघा. तिथे आपण 2-4 प्रश्न बघितले बघा. होय, आणखी ह्यातला बघू आणि थांबू. कृष्णदेवरायाच्या काळातला जे काही परकीय प्रवाशांनी व्हिजिट केली त्यापैकी हे जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ते कोणत्या प्रवाशाने दिलेलं असा प्रश्न विचारलेला आहे. आणि हे तुम्हाला सतीशचंद्रच्या पुस्तकामध्ये ह्या सगळ्या प्रवाशांची नावं त्यांनी काय काय बोलले हे सगळं दिलेलं आहे. मेडिवल इंडिया नावाचं जे पुस्तक आहे पार्ट 2 जे असणार आहे. काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग फॉरेन ट्रॅव्हलर डिस्क्राइब कृष्णदेवराया ॲज अ मीडियम ऑफ हाईट, म्हणजे मध्यम उंचीचा मनुष्य, फेअर कॉम्प्लेक्शन गव्हाळ वर्णाचा आणि गुड फिगर म्हणजे शरीर व्यवस्थित असणारा, अँड रादर फॅट दॅन थिन म्हणजे जेवढा जाड पण आहे मध्यम असणारा. ही हॅज ऑन हिज फेस साइन ऑफ स्मॉल पॉक्स. स्मॉल पॉक्स म्हणजे काय, काविळीचा असणार, कांजण्याचा असणार त्याच्या चेहऱ्यावर. एवढं विस्तृत माहिती दिलेल्या खालीपैकी कोणता राहील. अब्दुल रझाक खान त्याच्या दरबाराला भेट दिली ती, न भेट दिलेला माणूस पहिल्यांदा बाहेर काढायचा. न भेट दिलेला माणूस एकदा बाहेर काढला की मग तुम्हाला आता. आणि ह्याच्यानंतर ह्याच्यातनं आणखी एक प्रश्न बनवायचा की जे ज्या राज्यातनं आलते म्हणजे ज्या देशातनं आले त्याचे जोड्या लावायचा एक प्रश्न बनवून ठेवायचा. अब्दुल रझाक कुठनं आलता बघायला पाहिजे. डोमिंगो पेस, निकोले डी कॉन्टी कुठं आहे बघा, रशियात नाही, रशियन ट्रॅव्हलर आहे तो. डोमिंगो पेस कुठला आहे बघा, हां इटली आहे. बार्बोसा
अब्दुल रजा कुठला आहे बघा, इकडला आहे, सेंट्रल एशिया, काबूल कंदार तिकडून आलेला आहे. हां, मग त्यातनं आपल्याला ते एक प्रश्न बनतो, हे एक प्रश्न बनतो. आणि बाकीच्यानी काय म्हणले, एकाचं उत्तर आलं तर बाकी तिघांनी काय म्हणले, त्यातनं असे एका प्रश्न 5-7 प्रश्न बनतात बघा. जे ॲनालिसिस करायचं तर अशा पद्धतीने व्यवस्थित करायचं, जेणेकरून काय होतं, परत विजयनगरच्या नायक सिस्टीमवर प्रश्न विचारला जातो. म्हणजे आपल्याला प्रश्न कधी विचारला आहे, 2024च्या सेटला नायक सिस्टीमवर विजयनगरवर 2 प्रश्न आहेत. आपण म्हणणार आता इथं आपण फक्त हे रिव्हिजन केलं, हे झालं ट्रॅव्हलरच्या आधारे आपण विजयनगरचा अभ्यास केला. मग व्हॉट अबाउट विजयनगर, विजयनगर अचानक आलं का, विजयनगर आणि बहामनीचा संघर्ष आला, मग विजयनगर आलं. मग 5 घराणे होते, सालुव घराणं, तुलुव घराणं, बरोबर, असे 5 घराणे होते. मग कृष्णदेवरायाच्या अमुक्त माल्यदावर एकदा प्रश्न आलेला आहे. अमुक्त माल्यदा हे पुस्तक खरीबी कोणत्या राजाने लिहिलेलं आहे, मग त्याचे उत्तर जे काय म्हणतात ह्यांच्या राजांची क्रोनॉलॉजीवर एकदा प्रश्न आलेला आहे. म्हणजे प्रश्न काय काय आलेले आहेत आपण बघतोय बघा. म्हणजे एक आपल्याला इथं दिसतो, मग कृष्णदेवराया अमुक्त माल्यदा पुस्तकावर एकदा प्रश्न आपण म्हणलं, त्यांच्या राजांच्या क्रोनॉलॉजीवर एकदा प्रश्न बोललो, की परत म्हणता येईल की त्यांचं आणि बहामनींची जी लढाई होती, कुठली होती बघा, बॅटल ऑफ तालिकोट म्हणलं जातं. त्या दोघांच्या लढाईचं असणार मत आहे, त्यातनं बहामनी साम्राज्य हारलं गेलं आणि त्याच्यानंतर विजयनगर आलं. म्हणजे आपल्याला विचारतो वाय द बॅटल ऑफ तालिकोट इम्पॉर्टन्स, किंवा तालिकोट बॅटल खालीपैकी कोणामध्ये लढलेलं होतं, खाली ऑप्शन दिले विजयनगर, बहामनी. म्हणजे बघा काय काय पद्धतीनं आपल्याला आपण जे अभ्यास करतो त्याच्यावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. आपल्याला त्यातनं काय काय प्रश्न येतात, कशा कशावर प्रश्न येतात, हे ॲनालिसिस केल्यावर तुम्हाला कळतं बघा. म्हणजे विजयनगर तुम्ही बघितला की तुम्हाला 10 वर्षाचे प्रश्न पटपट आठवले पाहिजे. हां, त्याच्यातला आहे, हां याच्यावर आलेलं आहे, त्याच्यावर आलेलं आहे, त्याच्यावर आलेलं आहे, हां ठीक आहे. अब्दुल रजाकनं अजून शेतीवर काय बोललेलं आहे का लगेच बघून ठेवायचं. डोमिंग पेसनं काय म्हणलेलं आहे, आणि अजून 4था, अजून मध्ये 6वा 7वा प्रश्न, 6 झाले आपण मध्ये 7वा, त्याची क्रोनॉलॉजिकल ऑर्डर लावली, कशा पद्धतीने आलेत किंवा कोणत्या काळात आले त्याची लाईन लावली आपण. म्हणजे आपला काय अक्षरशः पूर्ण जे विजयनगर साम्राज्य आपलं क्लिअर होऊन जाईल. मग त्याच्यावर कसाही प्रश्न फिरवून येऊ द्या, की आपल्याकडे असणाऱ्या मटाच्या आधारे त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आपल्याला सोपं होतं. आणखी समजतंय का, पटतंय का बघा. म्हणजे मी जे बोलतोय ते कळालेलं आहे का, काय गडबड झालेली आहे. म्हणजे कारण काय लक्षात घ्या, तुम्ही JRF म्हणताय तर JRFला एवढं ताकद लावायला ह्याच्यापेक्षा जास्त लावायची, कारण आपल्याला मेरिटपेक्षा पुढं 10 मार्क गेले पाहिजे, 1 मार्कांना नाही. अचानक मेरिट वाढलं तरी आपण सस्टेन झालंच पाहिजे. म्हणजे समजा म्हणलं 172चा कट ऑफ आहे ओबीसी, 182 तरी पाहिजे, ओपनचा 180 आहे, ठीक आहे, आम्हाला 2 जास्तच पाहिजे. म्हणजे काय असतं की तुमची श्युरिटी चांगली तुमच्यासाठी कामाची आहे. म्हणजे तुम्ही शुअर एकदा मार्क पाडायला लागलात, त्यासाठी म्हणलं पेपर 1ला तुम्ही 70 पर्यंत घ्या, आपल्याला इकडं अजून जोर लावायला होतो, म्हणजे तिकडला लोड तुम्हाला इकडं वाढणार आहे तो कमी होईल. पेपर 1ला बी 2-3च टॉपिक कॅल्क्युलेशनचे, डाटा इंटरप्रिटेशन आहे, काय मॅथमॅटिकल रिझनिंग जे आहे किंवा लॉजिकल रिझनिंगचं आहे, आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे. म्हणजे 2-3च घटक आहेत जे तुम्हाला अवघड किंवा कॅल्क्युलेशनचे आहेत, जे सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं अवघड वाटू शकणारे घटक आहेत. अदरवाईज त्याच्यात अवघड असं काही नाही, फक्त एक गोष्ट करायची त्याच्यामध्ये, जसं आपण इथं प्रत्येक प्रश्नाला करतो तसंच पेपर 1लाही करायचं. रिसर्च ॲप्टिट्यूडचे सगळे प्रश्न एकत्र करायचे, व्यवस्थित सोडवायचे, प्रत्येक प्रश्न काढायचा, सोडवायचा, उत्तर काय, प्रश्न काय, तेच उत्तर का, तेच कसं काय आलं, त्याचं कारण काय ते बघायचं. रिसर्च ॲप्टिट्यूड करायचा, टीचिंग ॲप्टिट्यूड करायचा, एन्व्हायरमेंट करायचा, हायर एज्युकेशन करायचा, मतलब